Hello students, very good morning to all of you. Today we'll continue the next part of metals and non-metals. In last part we have discussed is reactivity of metals, and also we have discussed some reactivity of non-metals. Correct? Reactivity of metals मध्ये बाळांनो ऑक्सिजन सोबत रिएक्शन स्टडी केलं. करेक्ट, हायड्रोजन सोबत, वॉटर सोबत, बरोबर आहे ना, अशा बऱ्याच रिएक्शन्स आपण स्टडी केलं मेटल सोबत. त्या रिएक्शन्स तुम्हाला एस ब्लॉक मध्ये एस डी ब्लॉक मध्ये परत होणार आहेत. बरोबर आहे ना. नॉन मेटलची रिएक्टिव्हिटी स्टार्ट केलं होतं. जस्ट विल ओव्हरव्ह्यू ऑन दीज पॉइंट्स. करेक्ट. जस्ट हियर लास्ट लेक्चरचा कंटेंट आहे बाळांनो हा. करेक्ट ना. रिएक्शन विथ वॉटर स्टडी केलं, रिएक्शन विथ ऍसिड स्टडी केलं. करेक्ट. रिएक्टिव्हिटी येस अक्वारेजिया. हो, आणखी एक महत्वाचा पॉइंट इथं मेन्शन करायचा राहिला. लास्ट पेपर मध्ये तुम्हाला क्वेश्चन जो आहे त्याचा आन्सर रॉंग मिळालं होतं. बरोबर आहे ना. ते हायलाइट करते वेळेस तो पॉइंट बाय मिस्टेक रॉंग हायलाइट झाला होता. ठीक आहे ना. येस, तिथं कॉन्सन्ट्रेटेड HNO3 असतो आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl असतो. बरोबर आहे ना. त्याचं मिक्सचर जे आहे ते 1:3 म्हणजे 1 पार्ट कॉन्सन्ट्रेटेड HNO3 असतो आणि 1 पार्ट काय असतो, कॉन्सन्ट्रेटेड HCl असतो. ठीक आहे, 1:3 हे मिक्सचर लक्षात ठेवा. जे पुढं परत पी ब्लॉक मध्ये येणार आहे तुम्हाला. ठीक आहे ना. ते करेक्ट करून घ्या बाळांनो, कारण ते बाय मिस्टेक झालं होतं. ठीक आहे. येस, पुढे बघूया. रिएक्शन विथ मेटल्स. मेटल्सच्या रिएक्शन स्टडी केलं होतं आपण. करेक्ट. रिएक्शन ऑफ मेटल्स विथ सॉल्ट, सॉरी डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणलं त्याला आपण. करेक्ट. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल स्टार्ट केलं होतं. त्याच्यामध्ये रिएक्शन विथ ऑक्सिजन स्टडी केला. रिएक्शन विथ ऑक्सिजन. काही जनरल पार्ट सांगितलं तुम्हाला की नॉन मेटल्स कसे रिॲक्ट होतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये ॲटॉमिसिटी सांगितलं. येस, नेक्स्ट पार्ट स्टार्ट करूया आपण आता. ह्या रिएक्शन्स खूप महत्वाच्या आहेत. थोडंसं प्रॅक्टिस करा. अशा टाईपच्या रिएक्शन्स तुम्हाला येणार आहेत. हे काय म्हणू शकता तुम्ही, बिगिनिंग म्हणू शकता किंवा काय. येस, हे काय ट्रेलर म्हणू शकता तुम्ही. बरोबर आहे ना, की बाबा अशा रिएक्शन्स तुम्हाला स्टडी करायचे परत जाऊन तुम्हाला नंबर ऑफ रिएक्शन्स कुठं एस ब्लॉक मध्ये, डी ब्लॉक मध्ये, पी ब्लॉक मध्ये. करेक्ट. काय लिमिटेड रिएक्शन्स आहेत, त्या लिमिटेड रिएक्शन्स तुम्हाला स्टडी करायच्या आहेत. ठीक आहे. बॅलन्सिंग वगैरे कसं करायचं ते पण स्टडी करायचं आपल्याला पुढे. ठीक आहे. इथं आता काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, की प्रोडक्ट काय फॉर्म होतो, प्रोडक्ट लक्षात ठेवायचा फक्त इथं. ठीक आहे ना. मग तिथं जाऊन मी परत तुम्हाला ट्रिक सांगत जाईल की बाबा येस ह्या रिएक्शन्स कसं लक्षात ठेवायचं. ठीक आहे ना. आता मेटलचे जे ऑक्साइड्स आहेत, मेटल ऑक्साइड्सचे म्हणून सॉरी नॉन मेटल्सचा स्टडी करतो ना आपण. नॉन मेटल्स जे काय ऑक्साइड आहेत, ऑक्साइड्स ते जनरली येस जनरली कसे असतात, ऍसिडिक. नॉन मेटल ऑक्साइड्स आर जनरली असा वर्ड यूज केलाय, त्याला एक्सेप्शन असू शकते. ठीक आहे, जिथे जनरली असा वर्ड असतो ना तिथे एक्सेप्शन असतं बाळांनो. ठीक आहे ना, लक्षात ठेवा. हे असं नोट करून ठेवलं तरी चालेल. ऍसिडिक असतात. बरोबर आहे ना. आणि फ्यू ऑक्साइड्स हे कसे असतात, अँफोटेरिक आणि न्यूट्रल असतात. फ्यू ऑक्साइड्स. ठीक आहे. ऍसिडिक कशाला म्हणायचं, बेसिक कशाला म्हणायचं, अँफोटेरिक कशाला म्हणायचं सांगितलं तुम्हाला मी लास्ट लेक्चर मध्ये. ठीक आहे ना. येस. आता काय ऑक्साइड्स तुम्हाला दिलेले आहेत, हे कसं ओळखायचं की बाबा ऍसिडिक ऑक्साइड्स, ऍसिडिक. ठीक आहे ना. येस, न्यूट्रल आणि काय अँफोटेरिक. आता ह्या लेवलला तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की जे ऑक्साइड्स वॉटर सोबत रिॲक्ट होतात, रिॲक्ट्स विथ वॉटर टू फॉर्म ऍसिड्स, अशा ऑक्साइड्सला ऍसिडिक म्हणायचं. जे ऑक्साइड्स वॉटर सोबत रिॲक्ट होत नाहीत, रिॲक्ट होऊन ऍसिड फॉर्म करत नाहीत किंवा बेस फॉर्म करत नाहीत, लक्षात येते ना. अशा ऑक्साइड्सला न्यूट्रल ऑक्साइड्स म्हणायचं. अँफोटेरिक जे ऍसिड सोबत पण रिॲक्ट होतात आणि बेस सोबत पण रिॲक्ट होतात, सॉरी असं म्हणू शकता, ऍसिड सोबत पण रिॲक्ट होतात, बेस सोबत पण रिॲक्ट होतात. अशा ऑक्साइड्सला काय म्हणायचं, येस अँफोटेरिक ऑक्साइड्स म्हणायचं. आणि ऍसिडिक ऑक्साइडला आणखी एक पॉइंट मेन्शन करू शकता तुम्ही, जे येस ऑक्साइड्स फक्त बेस सोबत रिॲक्ट होतात, ऍसिड सोबत रिॲक्ट होत नाहीत, अशा ऑक्साइड्सला ऍसिडिक ऑक्साइड्स म्हणू शकता तुम्ही. आलं लक्षात. बेसिक ऑक्साइड्सला काय म्हणलं होतं आपण, दोज ऑक्साइड्स विच रिॲक्ट्स विथ वॉटर टू फॉर्म बेसिस, किंवा असं पण म्हणू शकता दोज ऑक्साइड्स विच रिॲक्ट्स विथ ऍसिड. बरोबर आहे ना. ऍसिड सोबत रिॲक्ट होतात बट डज नॉट रिॲक्ट विथ बेस. अशा ऑक्साइड्सला बेसिस म्हणायचं असतं, बेस ऑक्साइड्स, बेसिक ऑक्साइड्स म्हणायचं असतं.
करेक्ट ना? ठीक आहे. नॉन मेटलचे जे ऑक्साइड्स आहेत ओके ते ऍसिडिक. आता कुठला स्ट्रॉंग ऍसिड ऑक्साइड आहे, कुठला स्ट्रॉंग ओके सॉरी वीक ऑक्साइड आहे, ऍसिड आहे ओके, हे कसं ओळखायचं हे तुम्हाला 11th मध्ये स्टडी करायचं. स्ट्रॉंग ऍसिडिक ऑक्साइड, ठीक आहे ना ओके, आणि वीक ऍसिडिक ऑक्साइड. ओके, ह्याला दोन फॅक्टर रिस्पॉन्सिबल असतात. ओके, एक ऑक्सिडेशन स्टेट मी तुम्हाला पुढे सांगणार आहे केमिकल इक्वेशन्स ओके किंवा टाइप्स ऑफ रिएक्शन्स मध्ये. तिथं रेडॉक्स रिएक्शन एक टाइप आहे, त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट सांगणार आहे तुम्हाला कसं फाइंड आउट करायचं. आणि दुसरा असतो इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. हे दोन फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल असतात फॉर दी ऍसिडिक स्ट्रेंथ. ठीक आहे ना, स्ट्रॉंग ऍसिड कुठला, वीक ऍसिड कुठला, त्याच्यासाठी. ठीक आहे ना ओके. ह्या लेवलला तुम्हाला आता ते ऑक्सिडेशन स्टेट वगैरे फाइंड आउट करता येणार. आणि तरी सुद्धा मी तुम्हाला एक काही एक्झाम्पल सांगतो कसं ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करतात. कुठला मोर ऍसिडिक असतो, कुठला लेस ऍसिडिक असतो. ऑक्सिडेशन स्टेट रिगार्डिंग थोडं सांगितलं होतं मी तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये की बाबा ऑक्सिडेशन स्टेट काय, एक चार्ज असतो जो प्रोड्यूस होतो ओके कशावरती, ओके सेंट्रल ॲटम वरती ओके वेन इट कंबाईन्स विथ अदर ॲटम. ठीक आहे ना, एक चार्ज आहे. फॉर एक्झाम्पल बघा, नायट्रोजनचा एक कंपाऊंड आहे N2O5 ओके. मग नायट्रोजन वरती जो काही चार्ज प्रोड्यूस होतो ऑक्सिजन सोबत कंबाईन झाल्यानंतर त्याला ऑक्सिडेशन स्टेट म्हटलं जातं. ठीक आहे ना. येस, बघा कसं फाइंड आउट करायचं. आता नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला नोंद नाही. ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -2 कन्सिडर केली जाते. किती, ओके येस, त्याला खाली लिहितो मी असं. इथं ऑक्सिजनची -2 कन्सिडर केली जाते. ठीक आहे, हे तुम्हाला रुल्स मध्ये येणार आहे सगळ्या गोष्टी. ठीक आहे, -2 वगैरे कसं आहे ते एक्झाम्पल साठी सांगतोय मी तुम्हाला इथं. ठीक आहे, 2 नायट्रोजन आहेत ना म्हणून 2x लिहा, प्लस 5 ऑक्सिजन्स आहेत म्हणून 5, त्याची ऑक्सिडेशन स्टेट -2 असते, इज इक्वल टू 0. ठीक आहे, 2x - 10 ओके इज इक्वल टू 0. 2x इज इक्वल टू 10 आणि x इज इक्वल टू किती, +5. मग N2O5 मध्ये नायट्रोजन जो आहे, एक नायट्रोजन +5 मध्ये असतो. ठीक आहे ना, 2 नायट्रोजन साठी घेतलं नाही आपण, एका नायट्रोजन साठी फाइंड आउट केलं. दुसरा बघा ओके NO2 नायट्रोजनची x कन्सिडर करा, प्लस 2 ऑक्सिजन आहेत, टोटल ऑक्सिजन 2 आहेत, एक ऑक्सिजनची -2 असते, इज इक्वल टू काय, 0. x - 4 इज इक्वल टू व्हॉट, 0. x इज इक्वल टू +4. आलं लक्षात? ठीक आहे, येस. मग इथं +4 आहे. आणि आणखीन एक बघूया, N2O3 नायट्रोजन 2 आहेत म्हणून 2x, करेक्ट. ऑक्सिजन 3 आहेत, ऑक्सिडेशन स्टेट -2 इज इक्वल टू 0, करेक्ट. ठीक आहे, काय येईल बघा बरं, 2x - 6 इज इक्वल टू 0. ठीक आहे, 2x इज इक्वल टू +6, x इज इक्वल टू व्हॉट, +3. म्हणजे N2O मध्ये +3 ऑक्सिडेशन स्टेट. मग आता मोर ऍसिडिक कुठला, ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीजेस ऍसिडिक कॅरेक्टर किंवा ऍसिडिक स्ट्रेंथ also increases. ठीक आहे. मग N2O5 जो आहे तो मोर ऍसिडिक असणार आहे, N2O5. त्याच्यानंतर NO2 असेल आणि देन N2O3 असेल. दिस इज दी ओके इज ऑर्डर ऑफ ऍसिडिक स्ट्रेंथ. ठीक आहे ना ओके. कसं फाइंड आउट केलं, ऑन द बेसिस ऑफ. दुसरा पॉइंट असतो इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कधी कन्सिडर करायचं, जर सेंट्रल ॲटम जो आहे नायट्रोजन जो आहे तो इथं सेम आहे, त्याच्यामुळे आपण ऑक्सिडेशन स्टेट कन्सिडर केलं. ठीक आहे, आणि जो जर डिफरन्स झाला ओके तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कन्सिडर केली जाते. डोंट वरी, हे आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचंय ओके पुढे जाऊन पी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये. ठीक आहे, एक जनरल आयडिया सांगितलं मी तुम्हाला की बाबा ऍसिडिटी कसं ओळखायचं. आणि बाळांनो, ह्याच्यावरती तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झामला फिक्स क्वेश्चन असतात ऍसिडिटी आणि बेसिसिटी वरती. ऍसिडिक ऑक्साइड्स, बेसिक ऑक्साइड्स, न्यूट्रल ऑक्साइड्स, अँफोटेरिक ऑक्साइड्स, सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे विचारल्या जातात. समजतंय हे? ठीक आहे. yes. तुम्हाला काय ऍसिडिक ऑर्डर्स दिलेल्या आहेत बुक मध्ये, तुम्ही बघू शकता, डू यू नो म्हणून. अँफोटेरिक ऑक्साइड्स दिलेले आहेत ओके, ते बघू शकता तुम्ही. ओके, आता ही डिटेल मध्ये आपण स्टडी करणार नाही इथं ओके, पुढे जाऊन स्टडी करणार आहे. आणि दोन्हीच्या कंपॅरिझन मध्ये बरोबर ओके, ऑक्सिडेशन स्टेट आणि इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, ऑक्सिडेशनला स्टेटला मोर प्रेफरन्स दिलं जातं. ऑक्सिडेशन स्टेट
इज मोर प्रेफर्ड दॅन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. ठीक आहे ना. ओके, काही कंपाऊंड्स दिलेले आहेत बघा. ओके, ऍसिडिक ऑक्साइड्स म्हणून दिलेले आहेत तुम्हाला. ऍसिडिक ऑर्डर तुम्ही बघू शकता, ऑब्झर्व करू शकताय तुम्हाला ज्या नोट्स दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये. N2O5 NO2 हे आता स्टडी केलं आपण. N2O3 का मोर ऍसिडिक आहे ते समजलं तुम्हाला. Cl2O7 SO3 N2O5 CO2 SiO2. ऑक्सिडेशन स्टेट वरनं तुम्ही समजून घेऊ शकता हे. ठीक आहे. येस, क्लोरीनला काय करा इथं बघा, फाइंड आउट करून देतो तुम्हाला मी. कसं फाइंड आउट करायचं बघा परत. ओके, ऑक्सिजन तर सेमच आहे प्रत्येकामध्ये. ऑक्सिडेशन स्टेट ऑक्सिजनची -2 घ्यायचं. ठीक आहे ना. येस, एक जनरल आयडिया येईल तुम्हाला, फाइंड आउट पण करता येईल आता. 2x + 7 × -2 इज इक्वल टू व्हॉट? 0. 0 म्हणजे काय घेतो आपण? त्याचे होल जो चार्ज आहे इथं काहीच नाही ना, म्हणजे 0 घेतो आपण. करेक्ट ना. काहीच चार्ज नाही म्हणजे 0 घ्यायचा. ठीक आहे ना. ओके, 2x - 14 इज इक्वल टू व्हॉट? 0. 2x इज इक्वल टू ओके 14, x इज इक्वल टू +7. मग इथं काही किती आहे? +7 ऑक्सिडेशन स्टेट आहे. तसं इथं किती येईल? +6 येईल. 3 ऑक्सिजन आहेत. ठीक आहे. इथं किती येते? +5 येते. इथं +4. इथं सुद्धा +4च येते. मग आता या दोन्हीमध्ये कंपॅरिझन जर केलं ओके, तर कार्बन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. ठीक आहे. आणि हा लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह. कोण? सिलिकॉन. ठीक आहे ना. ओके, मग हा कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आला पाहिजे की बाबा येस, ऑक्सिडेशन स्टेट आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ह्या दोन गोष्टी ओके ऍसिडिक ऑर्डर साठी रिस्पॉन्सिबल आहेत. समजतंय हे? येस, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड ऑक्सिडेशन स्टेट कसं फाइंड आउट करायचं समजलं तुम्हाला. ऑक्सिडेशन स्टेट. ओके, न्यूट्रल ऑक्साइड्स काय दिलेले आहेत त्याच्यामध्ये? NO1 आहे. ठीक आहे ना. N2O आहे, CO आहे, H2. ओके, लक्षात ठेवावं लागतील बाळांनो, हे कशा आहेत? न्यूट्रल ऑक्साइड्स आहेत. न्यूट्रल ऑक्साइड्सला पाठ करून ठेवा. ठीक आहे. एम्फोटेरिक ऑक्साइड्स काय आहेत? ठीक आहे. पूर्ण पी ब्लॉक 11 चे एम्फोटेरिक ऑक्साइड्स तुम्हाला विचारू शकतात. ते कुठलेही ऑक्साइड्स विचारतील तुम्हाला पी ब्लॉकचे, जे की एम्फोटेरिक आहेत. त्याच्यामध्ये आर्सेनिकचा ऑक्साइड As2O3 एम्फोटेरिक आहे. ओके, Sb2O3 एम्फोटेरिक आहे. ठीक आहे. जर्मेनियम जो की कुठे येतो? 14 ग्रुपमध्ये येतो. जर्मेनियम दुसऱ्या ग्रुपमध्ये येतो. हे दोन्ही कुठे येतात? ग्रुप 15 मध्ये येतात. ठीक आहे ना. ओके, SO2 असा कंपाऊंड फॉर्म करतो तो कसा आहे परत? एम्फोटेरिक आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही. एम्फोटेरिक ऑक्साइड्स मेटल्स मध्ये Al2O3 पाहिलं आपण, झिंक ऑक्साइड पाहिलं. मेटल ऑक्साइड्स मध्ये एम्फोटेरिक कुठला आहे? Al2O3 तुम्हाला एक्झाम्पल दिलं होते. झिंक ऑक्साइड हे एम्फोटेरिक इन नेचर. करेक्ट ना. ओके, आणि हे नॉन मेटलचे ऑक्साइड जे आहेत ते एम्फोटेरिक आहेत. आणि हे सगळे कशा आहेत? न्यूट्रल आहेत. लक्षात ठेवा. हे CO जो आहे तो न्यूट्रल आहे. CO2 जो आहे तो ऍसिडिक आहे. क्लिअर? ठीक आहे. आता पुढे जाऊया आपण. रिॲक्शन विथ कोणासोबत? ऍसिड सोबत. ओके, रिॲक्शन विथ ऍसिड. ओके, त्याच्यामध्ये आता बघा नॉन मेटल जे आहेत, नॉन मेटल ते इझिली ओके डायल्यूट ऍसिड सोबत रिॲक्ट होत नाहीत. कांट रिॲक्ट विथ डायल्यूट ऍसिड. डायल्यूट ऍसिड सोबत का रिॲक्ट होत नाहीत? कारण काय? ते मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात. नॉन मेटल जे आहेत ते कशा आहेत? मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. ओके, yes, can't replace ठीक आहे H फ्रॉम ऍसिड. ठीक आहे ना. ओके, जसं की H2SO4 मध्ये ओके H जो आहे H प्लसच्या फॉर्म मध्ये राहतो. बरोबर आहे ना. ओके, H2SO4 HNO3 ओके येस. त्याच्यानंतर HCl. ओके, हे जे काय ऍसिड्स आहेत त्याच्यामध्ये काय H प्लस असतो. बरोबर आहे ना. त्याचं डिसोसिएशन झालं की H प्लस फॉर्म होतो, NO3 मायनस फॉर्म होतो.
मग नॉन मेटल जे आहेत ते जनरली H+ सोबत रिॲक्ट होत नाहीत. आलं का लक्षात? ओके. पण जर का कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत रिॲक्ट केलं आपण, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ऑन हीटिंग, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ओके, किंवा काय ऍसिड म्हणा, ऍसिड सोबत रिॲक्ट केलं, ओके, येस, बाय हिटिंग दे रिॲक्ट विथ इट. ओके, दोन गोष्टी, कंडिशन चेंज करताय तुम्ही. एकतर काय, हायली कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड घेताय, ओके, आणि दुसरी गोष्ट हीट करताय तुम्ही. हीट केलं की एनर्जी प्रोव्हाइड होते त्या सिस्टीमला, ठीक आहे ना, म्हणून ते रिॲक्ट होतात. रिपीटिंग, ठीक आहे, बघूया आपण. ओके, काही स्मॉल रिॲक्शन्स दिलेले आहेत ऍसिडच्या विथ. ओके, फर्स्ट रिॲक्शन आहे सल्फर व्हेन रिॲक्ट्स विथ ट्वाइस. आता ही बॅलन्सिंग वगैरे काय गरज नाही, फक्त तुम्ही प्रोडक्ट काय फॉर्म होतो हे लक्षात ठेवा, ठीक आहे ना. H2SO4 कसं आहे, कॉन्सन्ट्रेटेड आहे, कसं मेन्शन करतात बघा, हे ब्रॅकेटमध्ये असं, ठीक आहे ना. ओके, बाय हिटिंग, हीटचं साईन लक्षात ठेवा, इट गिव्स थ्राइस SO2 प्लस ट्वाइस H2O. करेक्ट, काय फॉर्म करतो, SO2 फॉर्म करतो. ह्याचा अर्थ काय, येस, सल्फर जो आहे, ओके, तो कशासोबत, फक्त ऑक्सिजन सोबतच रिॲक्ट झालेला आहे, बरोबर आहे ना, ऑक्सिजन सोबतच आहे. हायड्रोजन आणि ऑक्सिजन बाहेर पडलेत, म्हणजे तो, येस, हा सल्फर हायड्रोजनला रिप्लेस केला का, नाही, ऑक्सिजनला रिप्लेस केला, बरोबर आहे ना. ओके, ऑक्सिजन सोबत रिॲक्ट झाला तो त्याच्यामधल्या, क्लिअर आहे. येस, हायड्रोजन बाजूला झाला. नेक्स्ट वन, सल्फर व्हेन रिॲक्ट्स विथ कॉन्सन्ट्रेटेड, ओके, HNO3 सोबत रिॲक्ट केला आपण, ठीक आहे. इथं सुद्धा सेमच होणार आहे. आता काय फॉर्म झाला बघा, एकतर काय, H2SO4, सल्फर सोबत कोण आहे, ओके, येस, इथं ऑक्सिजन आहे, प्लस 6NO2 प्लस ट्वाइस H2O. फॉर्म काय झाला, ओके, HNO3 सोबत रिॲक्ट केलं की H2SO4 फॉर्म होतो आणि NO2 फॉर्म होतो, ठीक आहे ना. ओके, सल्फर जो आहे, आता इथं सांगायचं काय, फक्त तो कॉन्सन्ट्रेटेड HNO3 सोबत रिॲक्ट होतो. डायल्यूट सोबत जर रिॲक्ट करायचा प्रयत्न केला तुम्ही, डायल्यूट HNO3, नो रिॲक्शन इवन ऑन हिटिंग. हीट जरी केलं, ओके, तरी तिथं रिॲक्शन होत नाही, ठीक आहे ना. दे आर लेस रिॲक्टिव्ह टुवर्ड्स द ऍसिड. अंडरस्टूड. नेक्स्ट, आणखीन काय रिॲक्शन्स बघा, फॉस्फरस, लक्षात ठेवा हे, ओके, काय लक्षात ठेवायचं, दे डू नॉट रिॲक्ट और कांट रिॲक्ट विथ डायल्यूटेड ऍसिड, ठीक आहे ना, हे लक्षात ठेवायचं. फॉस्फरस सोबत रिॲक्शन केलं, सपोज फॉस्फरस when reacts with H2SO4, they gives, ठीक आहे ना, इथं कॉन्सन्ट्रेटेड आहे, परत कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 which gives on heating twice H3PO4 plus thrice SO2 plus twice H2O. काय फॉर्म झाला, ओके, एक फॉस्फोरिक ऍसिड फॉर्म झालेला इथं, H3PO4 आणि SO2, ठीक आहे. रिॲक्ट कशासोबत झालं बघा, P, तर H2SO4 सोबत, आणि फॉस्फरसची ॲटोमिसिटी असते 4 वळण, ठीक आहे ना, P4 च्या फॉर्म मध्ये राहतो फॉस्फरस. नेक्स्ट बघा, फॉस्फरस व्हेन रिॲक्ट्स विथ, ओके, व्हॉट, HNO3 which gives what, H3PO4 plus 5NO2 plus H2O, ठीक आहे ना. थोडंसं रिॲक्शन कॉम्प्लिकेटेड वाटतात, ओके, पण आपल्याला काय लक्षात ठेवायचं इथं, की बाबा, येस, हे नॉन मेटल जे आहेत ते फक्त कॉन्सन्ट्रेटेड HNO3 सोबतच रिॲक्ट होत आहेत, ओके, ऑदर सोबत रिॲक्ट होत नाही, ठीक आहे. प्रोडक्ट लक्षात ठेवा, H3PO4 फॉर्म होतो, किती फॉर्म होतात, ओके, डझंट मॅटर, फक्त आता ह्या लेवलला लक्षात ठेवा की बाबा H3PO4 फॉर्म होतो आणि इथं सुद्धा H3PO4 च फॉर्म होतो, करेक्ट ना. SO2 बाय प्रोडक्ट आहे, NO2 इथं बाय प्रोडक्ट आहे. H2SO4 यूज केलं तर SO2 बाय प्रोडक्ट फॉर्म होतो, HNO3 यूज केलं तर NO2 बाय प्रोडक्ट फॉर्म होतो. हे असं करायचं तुम्हाला इथं, अंडरस्टूड, ठीक आहे. नेक्स्ट रिॲक्शन बघूया आता, रिॲक्शन विथ क्लोरीन, बरोबर आहे ना. ओके, येस, तिथं काय फॉर्म होतो, तर फॉर्मेशन ऑफ क्लोराइड्स फॉर्म होतात. हाऊ, सी हियर, फॉस्फरस व्हेन रिॲक्ट्स विथ 5Cl ऑन हिटिंग इट गिव्स, ओके, हीट करावंच लागेल तुम्हाला कंपल्सरी इथं सुद्धा,
आणि कोव्हॅलंट ओके एस कंपाऊंड्स फॉर्म होतात इथं. कुठले कंपाऊंड्स? कोव्हॅलंट्स. ठीक आहे ना, त्याला कोव्हॅलंट क्लोराईड म्हणू शकता तुम्ही. ट्वाइस PCl ओके एस 5 PCl5 फॉर्म होतो असा कोव्हॅलंट बॉन्ड किंवा कोव्हॅलंट कंपाऊंड. ठीक आहे. येस. नेक्स्ट बघा, सल्फर when reacts with chlorine it forms what? S2Cl2. हा फॉस्फरस पेंटाक्लोराइड आहे. फॉस्फरस पेंटाक्लोराइड. पेंटा का म्हणायचं? कारण 5 Cl आहेत म्हणून. आणि इथं सल्फर मोनॉक्साइड फॉर्म सॉरी मोनोक्लोराइड फॉर्म होतो. सल्फर मोनोक्लोराइड. आता मोनो म्हणजे काय? सिंगल. ठीक आहे ना, खूप महत्वाचा कंपाऊंड आहे, व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी IMP. विच ऑफ द फॉलोइंग इज सल्फर मोनोक्लोराइड असा विचारला जातो तुम्हाला क्वेश्चन. ठीक आहे ना, विच ऑफ द फॉलोइंग इज सल्फर मोनोक्लोराइड. आता तुम्हाला इथं डायक्लोराइड दिसतो, 2 क्लोरीन दिसतात, तरी सुद्धा त्याला मोनोक्लोराइड असं म्हणलंय. कारण काय? एका सल्फरला एकच क्लोरीन अटॅच आहे. स्ट्रक्चर जर पाहिला ना तुम्ही, ClSsCl हे असं स्ट्रक्चर असतं बघा. ठीक आहे ना, म्हणून त्याला म्हटले सल्फर मोनोक्लोराइड. एक क्लोरीन आहे सल्फरला, एक क्लोरीन आहे सल्फरला. तो डायमराइज झालेला आहे. इथं काय आहे? तो डायमर आहे. डायमर, डाय म्हणजे 2, मर मीन्स युनिट्स. 2 युनिट्स एकत्र आलेले आहेत. त्याला S2Cl2 असं लिहिलं जातं. पण नाव काय आहे बघा? सल्फर मोनोक्लोराइड. व्हेरी इम्पॉर्टंट. आलं लक्षात हे? ठीक आहे. पुढची रिएक्शन बघूया. रिएक्शन खूप सिंपल आहेत. सिंपल कडनंच तुम्हाला हार्ड कडे जायचं बघा. ठीक आहे. रिएक्शन विथ हायड्रोजन. रिएक्शन विथ हायड्रोजन. तर हायड्रोजन सोबत रिएक्शन कशी होते बघूया. तर हायड्रोजन सोबत ओके जनरली ते काय फॉर्म करतात? हायड्राइड्स फॉर्म करतात. हायड्राइड्स. करेक्ट. हे सुद्धा कोव्हॅलंट असतात. हायड्राइड सुद्धा कसे असतात? कोव्हॅलंट. म्हणजे त्याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड असतो. आणि कोव्हॅलंट बॉन्ड कसा फॉर्म होतो? बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. लक्षात ठेवा. ओके, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. जसे की येस, हायड्रोजन आहे ओके, आणि तिथं आपण हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन आणि क्लोरीनचा 1 इलेक्ट्रॉन घेतला आपण, HCl फॉर्म. त्याला ओके काय म्हणायचं असतं? येस, कोव्हॅलंट हायड्राइड. लक्षात येतं? सॉरी काय म्हणतो त्याला आपण? हायड्रोजनचा कंपाऊंड हायड्रोक्लोरिक ऍसिड. ठीक आहे ना, आपण काय कोव्हॅलंट बॉन्ड म्हणायचं तिथं. हायड्राइड कोव्हॅलंट म्हणू नका. ओके येस, तर काय कोव्हॅलंट बॉन्ड म्हणा. समजतं हे? ओके. हायड्रोजन व्हेन रिएक्ट्स विथ सल्फर H2S इज फॉर्म्ड. ठीक आहे ना, किंवा असं देतो मी डायरेक्टली तुम्हाला रिएक्शन. ओके, H2S इज फॉर्म्ड. Hydrogen when reacts with oxygen it forms what? H2O. ठीक है, heat is compulsory. Hydrogen when reacts with nitrogen N2 plus. ठीक है ना, okay, yes, thrice H2 which forms twice NH3. करेक्ट. हे सगळे गॅस असतात. हा लिक्विड असतो, हा सुद्धा गॅस असतो. की पुढे सांगणार आहे मी तुम्हाला गॅस कसं, लिक्विड कसं, सॉलिड कसं, हे सगळ्या गोष्टी होतील. करेक्ट. ही एक हॅबर प्रोसेस आहे, बरोबर आहे ना. ओके, प्रिपरेशन ऑफ अमोनियासाठी ओके हॅबर प्रोसेस म्हणून आहे बघा ना. ओके, ते तुम्हाला अमोनियाचं प्रिपरेशन परत पी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये येणार आहे. खूप महत्वाची रिएक्शन आहे. ठीक आहे. हीट लागतं इथं, प्रेशर लागतं, सगळ्या गोष्टी लागतात. इव्हन कॅटलिस्ट सुद्धा लागतो. IMP. ओके येस, कॅटलिस्ट ओके येस फेरसचा यूज केला जातो. आणि महत्वाचं काय की ही जी रिएक्शन आहे ना ओके, ती अशी एक रिव्हर्सिबल रिएक्शन असते. ठीक आहे ना. ओके, हा एरो असा दाखवला जातो लाईक दिस. रिव्हर्सिबल म्हणजे काय? रिएक्टंट टू प्रोडक्ट कन्व्हर्जन आणि प्रोडक्ट टू परत काय? रिएक्टंट कन्व्हर्जन. प्रोडक्ट टू रिएक्टंट कन्व्हर्जन. ठीक आहे ना. ओके येस, म्हणजे नॉन मेटल सोबत ओके हायड्राइड जे आहेत ते ह्या वेनं रिएक्ट होतात. फक्त काय? येस, हायड्रोजन जे आहेत ते हायड्राइड्स फॉर्म करतात. अंडरस्टूड? ठीक आहे. आणि बॉन्ड कुठला असतो? कोव्हॅलंट बॉन्ड. लक्षात ठेवा. रिएक्शन विथ सॉल्ट सोल्युशन. सॉल्ट सोल्युशन with
सॉल्ट सोल्युशन, ठीक आहे ना. ओके, काय रिॲक्शन होते बघा सॉल्ट सोल्युशन सोबत. जसं मेटल मध्ये रिॲक्शन स्टडी केलं बघा ना सॉल्ट सोल्युशन सोबत, तसं नॉन मेटल मध्ये रिॲक्टिव्हिटी ओके येस तुम्हाला नोन असली पाहिजे. ठीक आहे ना. ओके येस, ती रिॲक्टिव्हिटी ऑर्डर प्रत्येक ग्रुपमध्ये तुम्हाला ओके शो केली जाते. ग्रुप 13, 14, 15, 16 सगळ्यामध्ये तुम्हाला शो केली जाते. ठीक आहे ना. ओके, जसं की आता फ्लोरीन आहे किंवा हॅलोजन फॅमिली आहे. F2 इज मोर रिॲक्टिव्ह देन Cl2 देन Br2 देन व्हॉट I2. करेक्ट. ठीक आहे. मग Cl ला कोण रिप्लेस करतो? F2 किंवा काय फ्लोरीन. ब्रोमीनला कोण रिप्लेस करतो? क्लोरीन. आणि आयोडीनला कोण रिप्लेस करतो? ब्रोमीन रिप्लेस करतो. म्हणजे ही एक डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. आर यू गेटिंग? ठीक आहे. फॉर एक्झाम्पल सपोज ट्वाइस NaBr, त्याच्यामध्ये ऍड केला सपोज Cl2, गॅस आहे, हा सॉलिड असतो. आणि तो ऍक्वेस सोल्युशन मध्ये म्हणजे वॉटर मध्ये ऍड केला की तो काय होतो? ऍक्वेस होतो. which forms twice NaCl plus Br. लक्षात येते वॉटर मध्ये आहे म्हणून आपण काय लिहितो? ऍक्वेस. तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये किंवा ओके एस प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये सांगितलेलं आहे की बाबा ऍक्वेस कसं आपण नोटेशन देतो. समजतंय ना. ओके, काय झालं बघा ह्या रिॲक्शन मध्ये इम्पॉर्टंट काय? Br गेट रिप्लेस्ड बाय ओके व्हॉट Cl. समजतंय ना. ओके, NaCl फॉर्म झाला म्हणजे काय? Cl कसं आहे ह्या रिॲक्शन वरून असं समजतं की Cl मोर रिॲक्टिव्ह एज कम्पेअर्ड टू दी Br. अंडरस्टूड? ह्या रिॲक्शनला लक्षात ठेवा. ओके, म्हणजे रिॲक्टिव्हिटी ऑर्डर तुम्हाला दिलेले ऑलरेडी. करेक्ट. आय ला Br रिप्लेस करतो, Br ला ओके Cl रिप्लेस करतो, Cr ला ओके F रिप्लेस करतो. ह्या ओके गोष्टी तुम्हाला नोन असल्या पाहिजेत. करेक्ट. ओके, मग डिस्प्लेसमेंट रिॲक्शन मध्ये मोर ओके रिॲक्टिव्ह नॉन मेटल कुठला असतो? तर क्लोरीन. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन मध्ये क्लोरीन इज मोर ओके रिॲक्टिव्ह नॉन मेटल. आता ही ऑर्डर जी आहे ती जनरल दिली मी तुम्हाला, जनरल. त्याच्यामध्ये एक्सेप्शन असू शकतात. ओके, त्याच्यामुळे Cl2 इज मोर रिॲक्टिव्ह दॅन Br2 असं लक्षात ठेवा. ओके येस, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीची जी ऑर्डर आहे, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी जनरली इथं लागू होते. ओके येस, मी हे तुम्हाला पुढे सांगणार आहे. आता लक्षात ठेवा इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वरनं ओके येस, पण काय Cl2 त्याच्यानंतर F2 हे नोन आहे तुम्हाला, Br2 आणि काय I2. लक्षात येते? येस, कंडिशन रिस्पॉन्सिबल असतात त्या केसमध्ये. ठीक आहे. Cl2 काय असतो? मोर रिॲक्टिव्ह असतो. ठीक आहे ना. ओके, हे एक जनरल ऑर्डर सांगितले तुम्हाला. पुढे जाऊया आपण आता. इथे कन्फ्यूज होऊ नका. ठीक आहे ना. ओके, रिॲक्टिव्हिटी ऑर्डर आणि काय इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी ओके येस, या दोन गोष्टी वेगवेगळ्या असणार आहेत. ठीक आहे. येस, हा पॉईंट तुम्हाला तिथं जाऊन क्लिअर होईल पुढं. ठीक आहे ना. ओके, एक इलेक्ट्रोकेमिकल सिरीज असते बघा, इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. जर तुमच्याकडे 11 ची बुक्स असतील तर रिडॉक्स रिॲक्शन मध्ये बघा इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. त्याच्यामध्ये रिॲक्टिव्हिटी ऑर्डर दिलेली आहे तुम्हाला, म्हणजेच काय इलेक्ट्रोड पोटेन्शियल ची ऑर्डर दिलेली आहे. रिडक्शन पोटेन्शियल सुद्धा म्हणू शकता त्याला तुम्ही. ओके, डोंट वरी. ओके, हे छोटे छोटे कन्सेप्ट आहेत जे की तुम्हाला ब्रीच करून देत आहेत तिथं 11th ला. ओके, ज्या गोष्टी तुमच्या लक्षात येत नाहीत त्या जाऊन तिथं क्लिअर होतात. मी तुम्हाला टच करून द्यायचा प्रयत्न करतोय. थोडासा हायर कन्सेप्ट यायला लागलेत. ठीक आहे ना. ओके येस, बघूया आपण पुढं. आता एंड करूया आपण नॉन मेटल्स आणि मेटल्सला. ठीक आहे, तर डायरेक्ट युजेस कडे जाऊया. मोस्ट ऑफ द युजेस तुम्हाला नोन आहेत ऑलरेडी. ठीक आहे ना. ओके, इम्पॉर्टंट युजेस बघूया. युजेस ऑफ मेटल. ठीक आहे. येस, त्याच्यामध्ये युटेन्साइल्स बनवण्यासाठी यूज करतात. फर्स्ट युटेन्साइल्स, बरोबर आहे ना. ओके येस, होममेड सॉरी जे किचन मध्ये युटेन्साइल्स यूज करतात बघा ते मेटलचे असतात. नोन आहे तुम्हाला, बरोबर आहे ना. ओके, त्याच्यामध्ये कॉपरचे युटेन्साइल्स असतात, अल्युमिनियमचे असतात, ब्रासचे असतात, स्टेनलेस स्टीलचे असतात. ठीक आहे, नोन आहे तुम्हाला हे. ठीक आहे. नेक्स्ट वन, कन्स्ट्रक्शन ऑफ ब्रिजेस. बरोबर ना, कन्स्ट्रक्शन मध्ये यूज करतात. मेटलचे आहेत कन्स्ट्रक्शन मध्ये, बरोबर आहे ना. ब्रिज बनवण्यासाठी, पूल्स बनवण्यासाठी, पूल्स म्हणतो त्यालाच आपण. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट काय, बिल्डिंग्स बनवण्यासाठी. ओके, जे काय रॉड्स यूज करतो आपण, स्टील यूज करतो मोस्टली. बघा तुम्ही बिल्डिंग्स बनवण्यासाठी काय यूज करतात? स्टील. कशानं बनलेलं आहे? मेटलनं बनलेलं आहे, अलॉय आहे. ठीक आहे ना. ओके, ऑटोमोबाईल पार्ट्स बनवण्यासाठी
ठीक आहे ना. ओके येस. इन ऑटोमोबाईल्स म्हणू शकताय. इन ऑटोमोबाईल्स बरोबर आहे ना. ओके मोटार्सचे पार्ट्स बनवण्यासाठी व्हॅन्स जे म्हणतो आपण, ओके बाईक्सचे असतील, कारचे असतील, ट्रक्सचे असतील, कुठलेही ओके व्हॅन्स असतील त्याचे पार्ट्स बनवण्यासाठी ओके काय यूज करतात, मेटल्स यूज करतात. हे नोन आहे तुम्हाला, करेक्ट ना. ओके येस. फोर्थ जे काय कॉइन्स यूज करतो आपण, कॉइन्स बरोबर आहे ना. ओके ते कॉइन्स बनवण्यासाठी ओके मेटल्सचा यूज होतो. ओके ऑर्नामेंट्स किंवा ज्वेलरी म्हणू शकताय, करेक्ट. ठीक आहे ना. ओके ज्वेलरीमध्ये ओके जनरली सिल्वर यूज करतात आणि काय गोल्ड यूज करतात. सिल्वर अँड गोल्ड इज यूज्ड इन व्हॉट, ज्वेलरी. लक्षात येते तुमच्या, ठीक आहे ना. ओके त्याच्यानंतर काय असे मेटल्स आहेत जे की डिफेन्स मध्ये बळानो ओके मशिनरी बनवण्यासाठी यूज केले जातात, बरोबर ना. ओके त्याच्यामध्ये टायटॅनियम आहे, अलॉयज असतात. हे टायटॅनियमचे अलॉयज बनवले जातात, क्रोमियमचे अलॉयज बनवले जातात, मॅंगनीजचे अलॉयज बनवले जातात, ठीक आहे ना. झिर्कोनियम असतो, असे वेगवेगळे मेटल्स हे आहेत. ओके त्याचे अलॉयज बनवतात. फेरस सोबत अलॉय असतो त्याचा, निकेल ओके सोबत अलॉय असतो, बरोबर ना. वेगवेगळे असे अलॉयज आपल्याला स्टडी करायचे पुढे जाऊन 11th मध्ये आणि 12th मध्ये, ठीक आहे ना. ओके हे ऑटोमोबाईल पार्ट मध्ये म्हणजे काय ओके बनवण्यासाठी सुद्धा यूज केले जातात. नॉन करोजिव्ह ओके जे अलॉयज असतात ओके ते बनवण्यासाठी सुद्धा यूज केले जातात, ठीक आहे ना. ओके म्हणून ही मेटल्स खूप महत्वाचे आहेत. ओके डिफेन्स मध्ये वळणं ओके ह्या मेटल्सचा यूज ओके स्ट्रॅटेजिक मेटल्स म्हणून यूज केले जातात, बरोबर आहे ना. ह्या मेटल्सला स्ट्रॅटेजिक मेटल्स असं म्हणलं जातं, करेक्ट. विचारला जातो क्वेश्चन, स्ट्रॅटेजिक मेटल्स खूप महत्वाचे मेटल्स आहेत. हे लाईट वेट अलॉयज बनवण्यासाठी जनरली यूज केले जातात. विथ ॲल्युमिनियम, ड्युरॅल्युमिना ऐकलं असणार आहे तुम्ही, अल्निको ऐकलं असणार आहे तुम्ही, बरोबर आहे ना. ओके ते कसे असतात, वेटलेस असतात, बरोबर आहे ना. ओके एरोप्लेन मध्ये यूज केले जातात, हेलिकॉप्टर्स मध्ये यूज केले जातात, बरोबर आहे ना. ओके जे अलॉयज आहेत ना ओके ते अलॉय जे आहेत प्युअर मेटलच्या प्रॉपर्टी चेंज करतात, बरोबर आहे ना. अलॉयज का बनवतात, कारण काय डायरेक्ट फेरस यूज करू शकत नाही ना आपण. डायरेक्ट फेरस जर यूज केलं ओके तर काय तो सॉफ्ट आहे. ओके मग जर बॉडी काय म्हणू शकतो आपण व्हॅन्सच्या ओके किंवा हे ऑटोमोबाईलचे पार्ट्स जर बनवलं त्याच्यापासून ओके तर ते इझिली काय होऊ शकतात, बेंड होऊ शकतात ना. आलं लक्षात. त्याच्यामुळे त्याच्या प्रॉपर्टीज आपल्याला चेंज करावं लागतं. क्लिअर आहे, ठीक आहे. मी अजून परत रीड करू शकते. शॉर्ट मध्ये सांगितलं तुम्हाला युजेस जे नोन आहेत ऑलरेडी. युजेस ऑफ नॉन मेटल्स, क्लिअर, ठीक आहे ना. ओके ठीक आहे. तसे नंबर ऑफ युजेस आहेत बळानो ओके नॉन मेटलचे. त्याच्यामध्ये कार्बन मोस्ट इम्पॉर्टंट, बरोबर आहे ना. ओके कार्बन कशामध्ये, प्रोटीन्स मध्ये असतो, बरोबर आहे ना. ओके फॅट्स मध्ये असतो, विटॅमिन्स मध्ये असतो, एन्झाइम्स मध्ये असतो, बरोबर आहे ना. कार्बोहायड्रेट्स व्हेरी इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी, कार्बोहायड्रेट्स लक्षात ठेवा हे. ओके तुम्ही तिथं रीड करू शकता, तर सगळ्याच गोष्टी मी ते लिहित नाही, ठीक आहे ना. ओके कार्बोहायड्रेट्स मध्ये, प्रोटीन्स मध्ये असतो, ऑइल्स मध्ये, फॅट्स मध्ये, विटॅमिन्स मध्ये, एन्झाइम्स मध्ये. ओके कार्बन म्हणजे जनरली ओके खूप महत्वाचा रोल प्ले करतो बाळांनो कार्बन ओके फॉर दी सस्टेनिंग लाईफ सस्टेनिंग साठी, करेक्ट ना. कारण काय प्रोटीन्स जे आहेत ओके ते काय आहेत, बॉडी बिल्डिंग पार्ट्स आहेत. कार्बोहायड्रेट्स एनर्जी सोर्स आहे, विटॅमिन्स प्रपोर्शनेट ग्रोथ देतो बाळांनो आपल्याला, येते का लक्षात. एन्झाइम जे आहेत, बायोकेमिकल रिॲक्शन जे आहेत, बायोलॉजिकल रिॲक्शन्स किंवा काय आपल्या स्टमक मध्ये ज्या काही रिॲक्शन्स होतात, पूर्ण बॉडीमध्ये ज्या काही रिॲक्शन्स होतात त्या कॅटलाइज करायचं काम करतात. एन्झाइम्स काय आहेत, बायो कॅटलिस्ट आहेत, येते लक्षात, ठीक आहे. त्याच्यानंतर ग्राफाइट जो आहे तो इलेक्ट्रोड म्हणून यूज केला जातो, ठीक आहे ना. ओके मी इथं लिहित नाही आता. ग्राफाइट जो आहे तो इलेक्ट्रोड, कारण काय इट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. कार्बनचा ग्राफाइट आणि डायमंड आणि फ्लोरिन्स असे तीन ओके काय आहेत, ॲलोट्रोप्स आहेत, करेक्ट. हायड्रोजन कार्बोहायड्रेट सोबत असतो, करेक्ट ना. म्हणजे ऑलमोस्ट ऑल दी कंपाऊंड्स ऑफ कार्बन असोसिएटेड विथ हायड्रोजन,
येते लक्षात. हायड्रोजन दुसरा काय, मॅन्युफॅक्चर ऑफ अमोनिया. अमोनिया प्रिपेअर करण्यासाठी यूज केला जातो. ओके येस, अँड दिस अमोनिया इज युज्ड इन ओके येस फर्टिलायझर्स. नायट्रिक ऍसिड इज युज्ड इन फर्टिलायझर्स. H2SO4 इज युज्ड इन फर्टिलायझर्स. म्हणजे बनवण्यासाठी यूज करतात ते. ठीक आहे ना. जनरली काय असतात, फॉस्फरसचे आणि नायट्रोजनचे कंपाऊंड्स यूज करतात तिथं. ठीक आहे. आणि हे ऍसिड जे आहेत ते बनवण्यासाठी यूज केले जातात. समजतं हे. ऑक्सिजन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके एस काय म्हणू शकता तुम्ही, फॉर एक्झिस्टन्स ऑफ लाईफ दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट एलिमेंट. करेक्ट ना. कंबशन साठी तो खूप महत्वाचा आहे. एसेन्शियल फॉर ओके ब्रिदिंग अँड टू मेंटेन द लाईफ असं म्हणतो त्याला आपण ऑक्सिजनला. करेक्ट ना. ओके सो विदाउट ऑक्सिजन आपण ब्रीथ करू शकतो का, नाही. ठीक आहे ना. ओके एस तो हिमोग्लोबिन सोबत कंबाईन होतो आणि ऑक्सी हिमोग्लोबिन कॉम्प्लेक्स फॉर्म करतो आणि ह्या हिमोग्लोबिन सोबत कंबाईन होऊन पूर्ण बॉडीला सप्लाय होतो बळण ऑक्सिजन. आणि विदाउट ऑक्सिजन आपण येस राहू शकत नाही. हे नोन आहे तुम्हाला. आलं लक्षात. ठीक आहे ना. ओके नायट्रोजन ओके बाळांनो ओके इनर्ट असतो हे नोन आहे तुम्हाला. करेक्ट ना. ओके येस प्लांट्स आणि अॅनिमल्स मध्ये ओके जनरली असतो तो. करेक्ट. ठीक आहे. येस नायट्रोजन इनर्ट असल्यामुळं ओके येस कुठे यूज केला जातो, फॉर द प्रिझर्विंग फूड. करेक्ट. त्याच्यानंतर ओके नायट्रोजन कुठं, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अमोनिया. बरोबर आहे ना. परत हायड्रोजनचे जे युजेस आहेत ते येणार आहेत. ठीक आहे ना. अमोनिया प्रिपरेशन करण्यासाठी ओके किंवा नायट्रिक ऍसिड प्रिपेअर करण्यासाठी, फर्टिलायझर्स प्रिपेअर करण्यासाठी यूज केला जातो. करेक्ट. सल्फर जो आहे तो प्लांट्स मध्ये पण असतो, अॅनिमल्स मध्ये पण असतो. करेक्ट. प्रोटीन्स मध्ये ओके सल्फर्स असतात, जसं की हेअर आहे. बरोबर आहे ना. ओके हेअर्स मध्ये जे काही प्रोटीन्स असतात त्याच्यामध्ये सल्फर असतो. ऑनियन मध्ये सल्फर असतो, गार्लिक मध्ये सल्फर असतो. ओके उल मध्ये सल्फर असतो. लक्षात येत आहे. ओके आणि इव्हन गन पावडर जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा सल्फर असतो. फंगीसाइड जे आहेत, फंगीसाइड जे अँटीबायोटिक्स देतात ना डॉक्टर्स तुम्हाला वळालो, अँटीबायोटिक्स त्याच्यामध्ये सल्फर असतो. सल्फा ड्रग्स म्हणतात त्याला. ठीक आहे ना. ओके हे ओरली सांगितलं मी काय युजेस तुम्हाला. ओके येस प्रत्येक यूज काही लिहिलं नाही. ओके तुम्ही ते युजेस जे बुकलेट प्रोव्हाइड केले ओके त्याच्यामधून बघू शकता. ठीक आहे ना. ओके आता काही इलिस्ट्रेशन्स दिलेले आहेत, काही क्वेश्चन्स दिलेले आहेत बघा तुम्हाला. त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट आर मेटल. ठीक आहे ना. ओके काही एलिमेंट्स दिलेले आहेत तुम्हाला, मेटल कुठला आहे असं विचारलंय. X24 ठीक आहे 12. दुसरा दिलेला आहे Y919 ठीक आहे आणि Z15 ओके आणि काय 31. आता तुम्हाला मी 1 to ओके 30 एलिमेंट्स पाठ करायला सांगितलं होतं. 1 to 30 म्हणजे त्याचे ॲटॉमिक नंबर्स आपोआप तुम्हाला पाठ होतात. करेक्ट ना. ओके मग मेटल ओळखण्यासाठी तुम्हाला ॲटॉमिक नंबर नोन असला पाहिजे आणि त्याची पोझिशन नोन असली पाहिजे पिरियडिक टेबल मध्ये. एस ब्लॉक एलिमेंट्स सगळे मेटल्स आहेत, डी ब्लॉक एलिमेंट्स मेटल्स आहेत, पी ब्लॉक मध्ये मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स आहेत. ठीक आहे. आता इथं बघा ॲटॉमिक नंबर काय आहे, 12 आहे. कोणाचा आहे सहज समजतं तुम्हाला. दिस इज द ॲटॉमिक नंबर ऑफ मॅग्नेशियम. मॅग्नेशियम काय आहे, मेटल आहे, डेफिनेटली मेटल. येतं लक्षात. वाय ॲटॉमिक नंबर 9 आहे. 9 कोणाचा ॲटॉमिक नंबर आहे, फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 9 आहे. सहज ओळखता येतं आता तुम्हाला हे. ओके कुठल्या ओके कन्सेप्टची गरज नाही, काय नाही. तुम्हाला ॲटॉमिक नंबर पाठ असले पाहिजेत. झेड ॲटॉमिक नंबर 15 दिलेला आहे. ओके इट मीन्स इट इज अ फॉस्फरस. ॲटॉमिक नंबर 15. करेक्ट. हे दोन्ही काय आहेत, नॉन मेटल्स आहेत. पी ब्लॉक एलिमेंट्स नॉन मेटल्स आणि हा कोण आहे, मेटल. अंडरस्टूड. ठीक आहे. म्हणजे तुम्ही कशावरनं फाइंड आउट केलं हे, ॲटॉमिक नंबरवरनं. मग असं कुठलेही ॲटॉमिक नंबर तुम्हाला देतील. ओके येस आणि तुम्हाला सांगितलं मी ॲटॉमिक नंबर कसं फाइंड आउट करायचं, त्याच्यासाठी ट्रिक सांगितलेलं आहे. एस ब्लॉक एलिमेंटसाठी, पी ब्लॉक एलिमेंटसाठी. बरोबर आहे ना. ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा. ओके क्वेश्चन नंबर 3 बघा इलिस्ट्रेशन्स मध्ये. क्वेश्चन नंबर 3 काय म्हटलं, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग केमिकल रिएक्शन्स विल टेक प्लेस ऑर नॉट, गिव्हिंग सुटेबल ओके एस रिझन फॉर इच. रिएक्शन्स गिवन आहेत तुम्हाला. झिंक प्लस CuSO4 which forms ZnSO4 plus Cu. कुठली रिएक्शन होते असं विचारलंय आणि कुठली होत नाही असं विचारलंय. Fe plus ZnSO4 which forms
ठीक आहे. FeSO4 कुठल्या रिएक्शन्स आहेत? डिस्प्लेसमेंट रिएक्शन्स आहेत. मग तुम्हाला ऍक्टिव्हिटी सिरीज असली पाहिजे फॉर डिस्प्लेसमेंट रिएक्शन्स. FeSO4 which gives what? ओके, दिलेला आहे ऑलरेडी ZnSO4 प्लस Fe. मग अशा रिएक्शन्स गिवन आहेत. कुठली रिएक्शन होते असं विचारलंय, कुठली होत नाही. आता हे नोन आहे तुम्हाला. ऍक्टिव्हिटी सिरीज मध्ये झिंक कसा आहे? मोर रिएक्टिव्ह आहे कॉपर पेक्षा, त्याच्यामुळे ही रिएक्शन पॉसिबल आहे. आता Fe कसा आहे? झिंक पेक्षा लेस रिएक्टिव्ह आहे, लेस रिएक्टिव्ह. ही रिएक्शन पॉसिबल आहे का? नाही. दिस रिएक्शन इज नॉट पॉसिबल. ZnSO4 रिमेन ओके इन टू द सोल्युशन. इथं झिंक कसा आहे? मोर रिएक्टिव्ह आहे ऍज कम्पेअर्ड टू दी Fe. सो दिस रिएक्शन इज पॉसिबल. ही रिएक्शन पॉसिबल आहे. ठीक आहे ना? ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 4 काय म्हणलंय? एक्सप्लेन वाय कार्बन कॅन रिड्यूस कॉपर ऑक्साइड टू कॉपर बट नॉट कॅल्शियम ऑक्साइड टू कॅल्शियम. ठीक आहे. कॉपर ऑक्साइडला CuO प्लस कार्बन which gives Cu प्लस CO. ठीक आहे ना? ओके, ही रिएक्शन होते. कॉपर ओके पासून ऑक्सिजन काय करतो तो? सॉरी, कार्बन आहे इथं. ओके, ऑक्सिजनला डिस्प्लेस करतो तो. बरोबर आहे ना? ओके, म्हणजेच काय? इट ऍक्ट्स एज अ रिड्युसिंग एजंट. ठीक आहे ना? ओके, मग कार्बन जो आहे तो इथं काय रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होतो. हे तुम्हाला ओके मेटॅलर्जी मध्ये स्टडी करायचं वेळ ना. ओके, जनरली कार्बन आपण रिड्युसिंग एजंट म्हणून यूज करतो. मग कुठले एलिमेंट हे रिड्युसिंग एजंट यूज होतात आणि कुठले नॉन रिड्युसिंग हे आपल्याला मेटॅलर्जी मध्ये स्टडी करायचं, त्याची रिएक्टिव्हिटी स्टडी करायचं. मग त्याला ऍक्टिव्हिटी सिरीज खूप रिस्पॉन्सिबल असणार आहे. ठीक आहे ना? ओके, मग हा इथं रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होतो. ओके, म्हणून काय इथं रिएक्शन होते. ओके, पण इन केस ऑफ कॅल्शियम ऑक्साइड जर तुम्हाला दिलेलं असेल ओके, तर काय कॅल्शियम आहे ते तुम्हाला S ब्लॉक एलिमेंट आहे आणि तो मोर रिएक्टिव्ह असतो एज कम्पेअर्ड टू दी S कार्बन. ओके, इट हॅज अ हाय अफिनिटी ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन सोबत तो कंबाईन होतो. आलं लक्षात? ठीक आहे, म्हणून कार्बन हा ऑक्सिजन रिप्लेस करू शकत नाही. समजतंय हे? ठीक आहे. पण ज्यावेळेस तुम्ही हाय टेम्परेचरला जर रिॲक्ट केला ओके, तर कॅल्शियम कार्बाइड फॉर्म व्हायचे चान्सेस आहेत. कॅल्शियम कार्बाइड वगैरे जे आहेत तुम्हाला P ब्लॉक एलिमेंट्स मध्ये स्टडी करायचं आहे, S ब्लॉक एलिमेंट्स मध्ये स्टडी करायचं आहे. ठीक आहे? येस. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 5 गिव्ह एन एक्झाम्पल ऑफ मेटल which is liquid at room temperature, can be easily cut with knife, is the best conductor of heat, is the poorest conductor of heat. एक्झाम्पल सांगितले तुम्हाला, एक्झाम्पल विचारले, सांगू शकता. इथं काय प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही एक्झाम्पल सांगू शकता. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 8 बघा. क्वेश्चन नंबर 8 which strong amongst the following will displace hydrogen from dilute sulfuric acid. डायल्यूट ओके H2SO4 मधून ओके कुठला जो एलिमेंट आहे तो हायड्रोजनला रिप्लेस करतो म्हणले? कार्बन, कॉपर दिलेला आहे, त्याच्यानंतर सल्फर दिलेला आहे आणि झिंक दिलेला आहे. मग इथं तुम्हाला ऍक्टिव्हिटी सिरीज लक्षात ठेवावं लागेल. ऍक्टिव्हिटी सिरीज बरोबर आहे ना? ओके, तर कार्बन ओके सल्फर ओके आणि कॉपर हे सगळे हायड्रोजन पेक्षा लेस रिएक्टिव्ह आहेत. हायड्रोजनच्या ओके खाली आहेत रिएक्टिव्हिटी सिरीज मध्ये, आणि झिंक जो आहे तो हायड्रोजनच्या वरती आहे. ओके, त्याच्यामुळे झिंक फक्त हायड्रोजनला डिस्प्लेस करू शकतो, बाकीचे करू शकत नाही. लेस रिएक्टिव्ह आहेत दॅन हायड्रोजन. अंडरस्टूड? नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9 व्हेरी इंपॉर्टंट. क्वेश्चन नंबर 9 काय म्हणले? Copper sulfate was placed in an aluminum can. After a few days, holes appear in the can. Explain this observation. Okay, copper sulfate ठेवलेलं आहे CuSO4 कशामध्ये ठेवलं? अल्युमिनियमच्या ओके कॅन मध्ये ठेवलेलं आहे. कॅन घेतलेला आहे अल्युमिनियमचा, त्या कॅन मध्ये काय ठेवलं? CuSO4 आणि हा कोण आहे? अल्युमिनियम. मला सांगा ऍक्टिव्हिटी सिरीज मध्ये अल्युमिनियम काय आहे? मोर रिएक्टिव्ह आहे. बरोबर आहे ना? ओके, कॉपर कुठे येतो? डाऊन साइडला येतो. कशामध्ये? ऍक्टिव्हिटी सिरीज मध्ये.
त्याच्यामुळे काय ॲल्युमिनियम जो आहे तो कॉपरला रिप्लेस करतो. लक्षात येत आहे? ओके, ॲल्युमिनियम कॉपरला जर रिप्लेस करत असेल तर डेफिनेटली येस, हे ॲल्युमिनियम काय होतील, डिकम्पोज होतील इनटू द सोल्युशन. करेक्ट ना? ओके, आणि काय ॲल्युमिनियम सल्फेट फॉर्म होतो तिथं. काय फॉर्म होतो? ॲल्युमिनियम सल्फेट. ठीक आहे. येस, व्हॅलन्सी मॅच करू शकता तुम्ही. कसं फॉर्म करणार? ओके, ॲल्युमिनियमची ओके व्हॅलन्सी काय असते? 3 असते आणि सल्फर SO4 2 मायनस मध्ये असतो. याचं करायचं बॅलन्स. ठीक आहे, Al2SO4 टेकन थ्राइस. हा असा कंपाऊंड फॉर्म होतो फ्रॉम CuSO4. समजलं हे? ठीक आहे ना? ओके, हे काय क्वेश्चन्स होते ते अदर क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता, इझी आहेत. ओके, ऍक्टिव्हिटी सिरीज खूप महत्वाची आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्प्लेसमेंट रिॲक्शन्स हा पॉईंट खूप महत्वाचा असणार आहे. कुठला मेटल कुठल्या मेटलला डिस्प्लेस करू शकतो, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे ना? ओके, येस. आता हे कंटिन्युअस तुम्ही प्रॅक्टिस करत राहा. रिॲक्शन्स थोडंसं लिहून घ्या, लिहून काढत चला बाळांनो. ठीक आहे ना? ओके, रिॲक्शन मध्ये महत्वाचं काय, रिॲक्टंट्स कुठले यूज केले आणि प्रोडक्ट काय फॉर्म झालेला आहे, दॅट इज इम्पॉर्टंट. ठीक आहे ना? बॅलन्सिंग मी तुम्हाला पुढे शिकवेन. आलं लक्षात हे? ठीक आहे, व्हॅलन्सीवरनं तुम्ही प्रोडक्ट फॉर्म करू शकता, नो डाऊट. ओके, टुडे विल स्टॉप हिअर. ऑल द बेस्ट.